पोटनिवडणूक आणि नंतर लोकसभा आणि परत आत्ताच्या निवडणुका आपण बघितलं असेल तर हा उभ्या महाराष्ट्राचं चित्र आपल्याला दिसतं की ज्या पद्धतीनं सर्वे असतील तुमच्या चॅनलद्वारे बऱ्याच त्याची चाचपणी केली होती हे केली होती आणि त्याच्यामध्ये तुम्हालाही वाटत नव्हतं की एवढा प्रचंड बहुमत पाशवी बहुमत ह्यांना मिळेल भाजप आणि शिंदे गट आणि अजित पवार गटांना. आणि याच्यामध्ये सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की अशा पद्धतीने निवडणुका होऊ शकतात या महाराष्ट्रात. आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या निवडणुका ज्या पद्धतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला तेच आपल्याला दिसतंय. आपण बघितलं असेल तर 26 तारखेला निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुम्ही मंत्रिमंडळ नाही केलं तर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू. हा सोपा एक प्रश्न आहे. आणि आज 28 तारीख आली तर कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागलेली नाही. म्हणजे याचा अर्थ की या निवडणुका सगळ्या हायजॅक करण्याचा प्रयत्न केंद्रापासून तर खाली राज्यापर्यंत ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ज्या पद्धतीने चुकीचं वागतं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे सगळे हायजॅक करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला. ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ह्या निवडणुकीला रंग दिला किंवा एक जातीवादी रंग दिला किंवा ज्या योजना असतील ह्या योजना हातात घेऊन की आज लाडकी बहीण योजना आपण बघितलं असेल, परत कामगारांचं ते अनुदान असेल, ह्याच्यामध्ये स्वतःच्या हातामध्ये घेऊन शासनाचा पैसा सरकारचा पैसा निवडणुकीत कशा पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं आहे. अनेक मोठ्या जाहिरातीमध्ये आपण बघितलं असेल की ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना ही जर आमचं सरकार आलं तर तुम्हाला ह्याचे पैसे मिळणार नाहीत. आणि एका 3-3 महिन्याचे पैसे एका वेळेला त्यांनी टाकले निवडणुकीच्या काळामध्ये. आणि सर्वसामान्य भगिनींना आमच्या त्या 7-8 हजार रुपये मिळाले. म्हणजे अधिकृत शासनाचा पैसा कशा पद्धतीनं त्यांनी वळवायचा प्रयत्न केला ह्या निवडणुकीमध्ये दिसले. पण ते लाडकी बहीण योजना ही की आम्ही जाहीर केलं होतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही अशा योजना पुढे ठेवू, पण ते आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो असं चित्र उभं दिसतंय. आणि ज्या पद्धतीनं जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे आता कामाला काय एखादा कार्यकर्ता काम करतो आहे माझ्यासारखा 30-35 वर्ष सर्व जाती धर्माला घेऊन, म्हणजे काम करताना जर अशा पद्धतीने निवडणुका जर एका वेगळ्या वळणावर जाऊन जर निवडणुका लढत असतील तर सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक काम करणारे कार्यकर्ते जन्मणार नाहीत. कारण जर अशाच पद्धतीने निवडणूक होणार असेल एखादा विषय आणला एखादी योजना आणली आणि मग सर्वसामान्य लोकांचं काम कोण करणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी पडतो. आज तुमची चिंतन बैठक पराभवाची आणि त्याचबरोबर जिंकून आलेल्या लोकांची एक प्रकारची चिंतन बैठक झाली. या बैठकीत तुम्ही तुमच्या मतदारसंघातले कुठले मुद्दे मांडले आहेत आणि पुढे न्यायिक लढाई लढण्याबद्दलचं पक्षाने काही सांगितलेलं आहे? नाही, गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि या भ्रष्टाचाराच्या डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊन निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला. तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक मतदारसंघात 50-50 कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते काय लय श्रीमंत मोठे कारखानदार नाहीत. तर आपण बघितलं असेल अनेक टेंडरमध्ये 5-10% ॲडव्हान्स देऊन आणि त्या टेंडरमधनंच पैसे घेऊन कशा पद्धतीने जनतेपुढे आणि उमेदवाराच्या हातात देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ह्याच्यासाठी राष्ट्रवरून काम करावं लागेल. आज आपण बघितलं असेल तर अनागोंदी कारभार हा भ्रष्टाचाराचा इतका प्रचंड उभा राहिला आहे आणि ह्याच्यामध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ज्या पद्धतीने केली ह्याला आता राष्ट्रवरून उत्तर द्यावं लागेल. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये मी आज अनेक नेत्यांशी बोललो की पहिल्यांदा ह्यांनी ज्या पद्धतीने शासनाचा पैसा सरकारचा पैसा सर्वसामान्यांचा पैसा स्वतःच्या हातात घेऊन निवडणुकीत कसा वापरला जातो ह्याची चिंतन बैठकीत चर्चा झाली. आणि जो शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विषारी प्रचार ज्या पद्धतीने झाला हा विषारी प्रचार कुठेतरी थांबवला पाहिजे. मनामध्ये मतभेद न होता मनभेद आणि ज्या गोष्टी एकमेकाच्या मध्ये परिणाम होतात ह्या संविधानाला या लोकशाहीला घातक आहेत. आज आपण बघितलं असेल की वर्षानुवर्ष आम्ही सगळे एकत्र काम करतो, एकत्र राहतो, एकत्र खातो पितो आणि निवडणुकीमध्ये आलं की आम्ही एकमेकाच्या जातीवर बोलायला सुरुवात करतो. हे चुकीचं आहे, हे घातक आहे. आणि काल निवडणुका झाल्या आणि आता आम्ही एकदम सेफ झालो. म्हणजे आता आम्हाला काही चिंता नाही. पुढच्या 5 वर्ष निवडणुकीपर्यंत आम्हाला चिंता. मग आम्ही उठणार आणि जातीवर बोलणार. मग हा देव देश धर्म ह्याच्यावर चर्चा करताना मग आम्ही किती श्रेष्ठ आहे आणि समोरचा किती बरोबर चुकीचं आहे हे जर आता निवडणुकीत आता पुढल्याच 5 वर्षांनी दिसतील. सगळे मंदिरं येतील, दर्गे येतील, सगळ्या गोष्टी येतील. आता उद्यापासून आम्ही ह्याचा जाब विचारायला सुरुवात करणार आहोत. महाविकास आघाडीचा अंतर्गत जो काही बेबनाव झाला जागा वाटपाच्या संदर्भामध्ये त्याचा काही फटका बसला असं बोललं गेलं? नाही. बघा, जो माणूस जिंकतो त्याला कारणं नसतात.
आणि जो माणूस हारतो त्याला अनेक कारणं असतात. ते कारणं काय ज्या त्या पद्धतीत असतात ते काय विचारात घ्यायची गरज वाटत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. जिंकणाऱ्या माणसाला कारण नसतं आणि हारणाऱ्या माणसाला अनेक कारणं असतात. तर आम्ही हरलो आहे ही वस्तुस्थिती आता आम्ही समोर डोळ्यासमोर ठेवून ह्या जो आता नवीन सरकार होईल हे जर योग्य पद्धतीने वागलं नाही तर त्याला आम्ही रस्त्यावरून उत्तरं द्यायला तयार आहोत. शेवटी लोकशाही संविधान आहे आणि जरी यांच्याकडे सगळी यंत्रणा असेल तर शेवटी लढणारी लोक आहोत आम्ही आणि आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी लढणार आहोत. जरी खोटे आश्वासन देऊन त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली असेल तर ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण आता 2100 रुपये मिळले पाहिजेत, पण शेतकऱ्यांचा कर्जमाफी मिळले पाहिजे, शेतकऱ्यांना वीज माफी मिळली पाहिजे आणि हे राज्य चांगल्या पद्धतीने टिकवण्यासाठी आम्हाला लढावं लागणार. ज्या चुका आहेत त्या रस्त्यावरून दाखवल्या पाहिजे. कारण विरोधक असलो तरी ह्या सत्तेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र आमचा आहे, आमचा छत्रपतींचा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा कायम ही टिकवण्यासाठी जरी आम्ही मंत्र आपलं विधिमंडळात नसेल तर रस्त्यावरची लोकशाही तर आम्हाला लढावी लागणार, ते आम्ही लढणार आहोत. दंगेकरजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खूप मोठा वाटा होता महायुतीच्या विजयात असं बोललं जात आहे. विशेषतः तुमच्या मतदारसंघात संघानं खूप चांगलं काम केलं का त्याचा हा परिणाम बघायला मिळाला? बघा आता संघ आणि ह्या काही गोष्टी माझा विश्वास नाही आहे. कारण मी बी हिंदू आहे आणि मला माहिती आहे की मला माझ्या धर्माचा आदर आहे. पण माझा धर्म हे शिकवतो की समोरच्या धर्माचा बी आदर केला पाहिजे. त्यामुळे आता कोणी हिंदू म्हणून पट्टी लावून फिरत असेल तर त्याला काय अर्थ नाही. कारण शेवटी माझ्या रक्तात बी हिंदू आहे आणि माझ्या रक्तात बी राम आहे. तसं पण माझा राम असा आहे की समोरच्याचा आदर करणारा राम आहे. त्यांचा राम काय करतो ते मला माहीत नाही. पण हे मला ते राष्ट्रीय संघ याच्यावर मी काय बोलणार नाही. कारण मी बी कार्यकर्ता आणि माझाही धर्म मला प्यारा आहे. पण माझ्या धर्माबरोबर दुसऱ्याचा धर्मही मला तितकाच प्यारा आहे. त्यामुळे आता ह्या धर्मावर मी आता काय जास्त बोलणार नाही. धर्माची लढाई ही एका टप्प्यावर आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या संविधानानेच आपल्या ह्यानेच एका टप्प्यावर आपण सगळ्यांना आपण एकत्र मानणारी लोक आहोत आणि मी सगळ्यांना मानणारे सगळेच आपलेच आहेत. परत कुणी काय प्रचार करायचा तो विषारी प्रचार केलेला आहे. निवडणुका संपलेल्या आहेत, जनतेच्या डोक्यामध्ये ते घातलं आहे आणि ज्यांनी विषारी प्रचार केला आणि ज्यांनी काय केलं आहे त्यांनी आता 5 वर्षात आपल्याला दाखवलं पाहिजे. आता त्याची उत्तर नंतर जनता देईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी हा निकाल पाहता कशा प्रकारे निकाल तुम्हाला अपेक्षित आहे? कारण यावेळी पूर्ण बहुमत आहे ते महायुतीला मिळताना पाहायला मिळते. बघा निवडणुका आपण लोकसभेला बघितलं वेगळं चित्र होतं, विधानसभेला वेगळं चित्र आहे आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला चित्र वेगळं असेल. आता निवडणुका ह्या आपल्या लोकशाहीमध्ये हे लढवल्याच लागतात आणि त्या लोकशाहीला हितकारक असणारं म्हणून निवडणुका लढवताना आपल्याला लढवत लागणार. जे काय निर्णय होते ते आपण नंतर बघणारच आहोत आणि काम करावंच लागणार. शेवटी आपलं हे कलाचक्र हे आज ना उद्या, आज इकडं उद्या तिकडं परवा इकडं असं होतं आणि ते होत राहतं. निवडणुकीचं मी सांगितलं ना कारणं अनेक असतात. जो जिंकतो त्याला कारणं नसतात आणि जो हारतो त्याला अनेक कारणं असतात. त्यामुळे आता ती चिंतन न करता आपण जनतेपुढे जाऊन आपला निर्णय घ्यायचाच असतो, आपलं काम करायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.